जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. शिवापूर गाव दत्तक घेऊन जे खासदार विनायक राऊतांना जमलं नाही ते राणेसाहेब करून दाखवणार असा जोरदार टोला माजी खासदार निलेश राणे निलगावला. किमान 5 कोटी रुपये निधी शिवापुरात येणे गरजेचे होते, पण राऊत एकदा आले ते फिरकलेच नाहीत असे सांगत विनायक राऊतांची खिल्ली उडवली आहे. शिवापूर गावात संजावती दौरा करत या भागाची माजी खासदार निलेश राणे यांनी पाहणी केली. यावेळी निलेश राणे यांचा गावच्या वतीने भव्य दिव्य सत्कार करण्यात आला. यावेळी स्वाभिमानचे सरचिटणीस विशाल परब, तालुकाध्यक्ष दीपक नारकर, मोहन सावंत, श्रावण धुरी, राजा धुरी, रुपेश कानडे, सुरेश राऊळ, वसंत शेडगे, शिवाजी गुंजाळ, मुरारजी बांग, चंद्रकांत पाटकर, सोनू पाटकर, राघो पाटकर, सुभाष पाटकर, मनोहर गुंजाळ, हिरजी राऊळ, कृष्णा पंदारे, शांताराम कदम, राजवीर पाटील यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राऊत यांनी केलेल्या घोषणांचा राणे यांनी चांगलाच समाचार घेतला. यावेळी शिवापूरची शिरशिंगे हा रस्ता वनसंस्थेमध्ये अडकला असून याचे काम थांबलेले आहे हे मोहन सावंत व विशाल परब यांनी निदर्शनास आणून दिले. माजी खासदार निलेश राणे यांनी याची पाहणी करत लवकरच या रस्त्याचे काम आपण सुरू करायला लावू असे आश्वासन यावेळी दिले. आता 4.5 वर्ष पूर्ण झाली तर मला बघायचं होतं शिवापूरमध्ये असं नेमकं काय घडलं, किती कोटी निधी आला, रस्ते कसे आहेत, पाण्याची समस्या आहे का नाही. मोबाईल बघितला तर मोबाईलवर नेटवर्क नाही. आरोग्य सेवेचा उल्लेख आता दीपक नारकर यांनी केला. त्याच्या अगोदर मोहननी उल्लेख केला विकास कामांचा. असं काय घडलं या मागच्या 4.5 वर्षामध्ये की गाव एका खासदाराकडे दत्तक असून सुद्धा विकास काम पोहोचत नाही. विकास का पोहोचला नाही हा माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला प्रश्न पडला. मी आता रस्त्याने येत होतो, माझ्या गाडीत विशाल परब होते. जवळपास 3 पूल आम्हाला मिळाले जे दुरुस्तीसाठी शिल्लक आहे. त्याच्यामध्ये एक काहीतरी 150-200 मीटरचा एक पूल आहे. कुठला तो जवळचा? आंबेरीचा. त्याच्यानंतर बुडीत क्षेत्रामध्ये 1-2 ब्रिजेस आहेत, छोटे आहेत, साखवासारखे आहेत. वरून असे खड्डे पडलेत त्यांना, वरून म्हणजे जरी डांबराचा एक लेअर पडला किंवा जरी दुरुस्त केलं तरी ते दुरुस्त होणार नाही. मागच्या 4.5 वर्षामध्ये जे सर्वात महत्वाचं काम होतं की जिथून लोक रहदारी करतात तिकडे तरी त्यांना समाधान तेवढं तरी मिळावं, तसंही काही काम झालेलं नाही. मग आम्ही पुढे जात होतो तर परत एक ठिकाणी मला विशाल बोलला की हे बघा साहेब, हे वैभव नायकाच्या भावाने घेतलेलं काम आहे 3 कोटीचं. तो रस्ता असाच तसा कच्चाच होता, तो एका ठिकाणी जात होता. आम्ही तर सरळ निघालो. 3 कोटीचा रस्ता. कार्यकाल किती झाला? 4.5 वर्ष झाली. पण बॅनर किती लावले? इथे भूमिपूजन झालं, जवळपास 6-7 बॅनर मला दिसले वैभव नाईकचे की म्हणे आम्ही भूमिपूजन करतोय किंवा भूमिपूजन झालेलं असेल. नुसतं फलक लावून भूमिपूजन केल्यावर रस्ता तयार होतो? होईल असा रस्ता तयार? चला उद्या आम्ही लावतो 15 बॅनर. मोहन लावून टाकू द्या 15 बॅनर, बघूया बॅनर लावून रस्ता होतो. काय होतं मागच्या 4.5 वर्षामध्ये? आपला माणूस जर तिथे केंद्रामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये नसेल तर काय होतं त्याचा उल्लेख आता दीपक नारकरांनी केला. अहो, हक्काने तिथे सांगून तिकडून निधीकडे आणायला पाहिजे होता, पण तसं काय होत नाही. आज मच्छीमार नाराज आहे, वाळूवाले आहेत, देशोधडीला लागलेत. हा स्वतः ठेकेदार आहे, आमदार, म्हणून त्याचंच घर भरतोय. कुठला एक वर्ग सांगा मला जो आपल्या या मतदारसंघामध्ये आनंदात आहे, असा एक वर्ग मला सांगा. असे काय कारखाने झाले आणि आपली मुलं उद्याला इथे चाललीत, नोकरीला चाललीत. मध्ये काहीतरी लग्न लावली, 36 लग्न लावली. ती लग्न लावली ती पण स्वतःच्या खर्चाने नाहीत. कुठला तरी एक मुंबईवाला कुठला तरी गुजराती पकडला आणि त्या गुजरातीला सांगितलं आता तू पैसे भर, 36 लग्न लावली. गिजूबाई, बघा गिजूबाई. खासदारांनी दत्तक घेतलेलं गाव हे कसं दिसतं? मला असं वाटलं होतं की फार मोठं विकास काम इकडे झालेले असतील, 25 कोटी रुपये
खर्च झालेले असतील ते बघायला जावं तरी, की 25 कोटी रुपये दिसतात कसे सरकारची. पण असं काही मला दिसलं नाही. या गोष्टीचं दुःख आहे. पण इथून जी काय विकास कामं जे काय मी आज बघून गेलेलो आहे, मोहन असेल, आमचे बाकीचे सगळे सहकारी, विशाल, दीपक आणि स्थानिक सगळे सहकारी जे काय आमचे आहेत ते तुमच्या पाठीशी उभे आहेत, तुमच्या सोबत उभे आहेत. इकडची उर्वरित जी काही विकास कामं आहेत ते राणेसाहेब असतील, आम्ही सगळे असू, ते केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. नुसते फलक लावून आम्हाला समाधान मिळत नाही. आम्ही कधी फलकही लावत नाही. कोट्यवधींचे रस्ते मी माझ्या खासदारकीला केले, साहेब पालकमंत्री असताना केले, कधी एक फलक नाही लावला. जो काम करत असतो त्याला फलक लावायची कधी गरज पडत नसते. आणि म्हणून आपल्याला हात जोडून विनंती करतो, इथे आपण काही निवेदन स्वरूपामध्ये काय तयार केलं असेल तर ते माझ्याकडे द्यावं. त्याचा पाठपुरावा मी करून तुमच्याकडे किंवा मोहनकडे मी सातत्याने करत राहील.